ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद चतुर्थाध्याय. 10वा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जय जे कमळनयना कमळा करा कमळनानना कमला नभा कमळ चरणास सुर रिपू कामा केली प्रिया. श्रीकृष्ण कथा अति पावनी कलिमल कलुष नाशिनी. बाललीला सांगते स्त्री शोकमनी कृष्णे मारले पुतनेसी. पुतना राक्षसी रुधिराशना दृष्टीबुद्धीने करविता स्तनपाना. दुर्लभ सद्गती पावली जाना ऐसा कृष्ण दयार्णव. आली कृष्ण मारायासी आणि पावली सायुज्यासी. वरी श्रद्धा भक्तीने बसता त्यासी कोण गती पावाल. धन्य धन्य यशोदा माई धन्य गोपी धन्य गाई. श्रीकृष्ण त्यांचे स्तन्य पिई भाग्य काय वर्णावे. पुत्र प्रेमाने पाजरे पाना ऐशा स्तनपान करविती कृष्णा. त्यांच्या भाग्याची न करवे गणना त्यांना नोहे भव प्राप्ती. ऐसे हे पुतनाख्यान जो श्रद्धेने करी श्रवण. त्याचे कृष्णावरी जडेल प्रेम शोक सांगती फलश्रुती. भौतिक दृष्ट्या राक्षसी पुतना आध्यात्मिक दृष्टीने देहा वासना. आता सांगो अधिदैवक कारणा चरणदास सांगे श्रोतयासी. त्यास गर्ग संहिताप्रमाण पुतनेचे पूर्व जन्मकथन. जय अवतार झाला श्री वामन पातला बळीचे मंडपी. बळीची कन्या रत्नमाला सभा मंडपी होती बैसली. वामना पाहुनी स्नेह दाटली पुत्र असावा ऐसा म्हणे. पुत्र असावा जैसा वामन त्यासी करवावे स्तनपान. मातृत्व होईल तेच धन्य ऐसा विचार करीतसे. तव त्रिपाद भूमी मागोनी दान. वामने विराट रूप केले धारण. बळीशी केले पाशबंधन क्रोध आला कन्येसी. दिसे बाळक पायी हा वैरी याचा सूड घेईन जन्मांतरे. ऐसे विरुद्ध भाव उमटले परस्परी तैसी चाळली पुरविली. असो आता विषयांतर शुकाशी म्हणे उत्तरा कुमार. कृष्ण चरित्र अतिमधुर पाप ताप दैन्य हरी. ऐसी लीला करता श्रवण पळे मानसिक औदासीन्य. विषयाविषयीचा हव्यास जाण नष्ट होय श्रवणाने तेने चित्त शुद्ध होय. मग भक्तीचा होई उदय. श्रीकृष्ण लीला ऐशी रसमय वरी वक्ता आपणायसा. श्रवणी अधिकार आमचा जरी कथा सांगावी जी झडकरी. आम्हा लागली बहु गोडी नाठवेची देहगेह. नीलवर्णाचा बाळकृष्ण माथा जावळ नयनी अंजन. मुखी घालोनी आपला चरण बाळताने हसतसे. ऐशा बाळकृष्णाचे करुणी ध्यान शुकदेव सांगती पुढील कथन. कृष्णासी होता मास 3 पडे पालथानंद सूत. सकल जनासी झाला आनंद उत्सव करते यशोदानंदन. जन्म नक्षत्र योग चांग पाहोनी पाचारिले ब्राह्मण. कृष्णासी घातले मंगल स्नान पुण्य हवाचन देवतार्चन. माला वस्त्र गायी अन्न दिले दान ब्राह्मणाशी. पाचारिले नगर लोक गोप गोपिका आणि बाळक. शकटा तळी बांधला पालख बानोनी निजवले कृष्णाशी. पोरे बैसले सभोवती कृष्णावरी सर्वांची प्रीती. अनिमिष नेत्रे रूप पाहती यशोदा म्हणे लक्ष द्यावे. आपण गेली निज कर्मासी कंसे पाठवले असुरासी. वात रूप तो शकटी प्रवेशी. घात करण्या कृष्णाचा यशोदा होती कार्यमग्न. जागा झाला श्रीकृष्ण करू लागला बाळरुदन. पाय उडवी जोराने पदाघात केला गाड्याशी. तेने उडोनी पडे धरणीशी. शकट मोडला क्षणमात्रेसी. गोप बाळके घाबरली लोणची मुरंबी यांनी भरली. मडकी गाडग्यात होती ठेविली ती सारी. फुटोनी गेली ध्वनी उठला भंजनाचा. नंद यशोदा गोप गोपी ध्वनी ऐकोनी धावोनी येती. पुसती सारे बाळकाप्रती काय झाले गाड्याला. भय आश्चर्य नेत्र विस्फारित. ऐशी देखिली बाळके समस्त ते म्हणती कृष्ण पदघात होता गाडा उलटला. सत्य न वाटे हे कोणाशी म्हणते घडेल गोष्टी कैसी. कृष्णा उचलोनी लावती पोटाशी म्हणती देवे वाचविले. शांती पाठ स्वस्ती वाचन गरविती पाचारुनी ब्राह्मण. म्हणती यांचे आशीर्वचन मिथ्या नोये सर्वथा. जे ब्राह्मण निरभिमानी निर्मत्सरी सत्यभाषणी हिंसा रहित वेदज्ञानी द्रोह दंभ नेनती. ज्यांचे चित्ती ज्ञान विरक्ती सदा वर्तती संतुष्ट वृत्ती. त्याही वरीची हरीची भक्ती आशीर्वचने देती बाळासी. ऐसा यथार्थ ब्राह्मणावरी नंदरायाची श्रद्धा भारी. त्रिवेदी विप्रभाचारी म्हणे अभिषेकावे पुत्रासी. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद यातील मंत्रांनी अभिमंत्रित. उदक पवित्र औषधीयुक्त अभिषेक करती कृष्णासी. आशीर्वाद देती कृष्णासी तेने संतोष झाला नंदाशी.
दाने तुष्टविले सकळांशी, म्हणे अरिष्ट गेले कृष्णाचे. एकदा अंगणी बसवणी सती कृष्णाशी घेऊन मांडीवरती यशोदा स्तनपान करीत होती. तव ते व साये भार त्याचा. मग तेथेची ठेवणी कृष्णाशी गृहात गेली निज कार्याशी. भयानक वारा सुटला आकाशी, धूळ उडत असे दाई दिशा. कंस पाठविलेला होता दैत्य, नामतायाचे तृणावर्त. उडवून नेई यशोदासुत, आकाशपंथे चालला. धुळीने व्यापले आकाशमंडळ, झाडे मोडली कडाकड. शब्द उठला भयंकर, सकळ झाले भयभीत. चिंता न करती स्वदेहाची, एकची भाव सकळ चित्ती. बाळकृष्णाची झाली कोण गती, धावून येणी नंदागनी. तव ती म्हणे नंदगहिनी, बाळ निजवला होता अंगणी. परी न दिसे जाता लोचनी, धाय मोकळून निरळतसे. इकडे दैत्य उडाला आकाशी, कृष्णावळे तत्कंठाशी. कृष्ण जड झाला अतिशयशी, भार न साये दैत्याला. येणे रीती गळावळून कृष्णे दैत्याचा, घेतला प्राण. तव तो कृष्णासह वर्तमान, येऊन आपटे शिळेवरी. धावून पाती नर नारी, तव कृष्ण लोंबकळे छातीवरी. त्यासी काढोनी अझडकरी, दिला यशोदा मातेसी. सुखरूप पावनी पुत्राशी, आनंदी आनंद होय सकाळशी. म्हणती दैत्य हा पापराशी, मेला आपल्या कर्माने. चरणदास म्हणती श्रोत्याप्रती, भावे करता हरीची भक्ती. लोभ काम क्रोध नाशती, ऐसा महिमा भक्तीचा. लोभ होता शकट दैत्य, कामक्रोध हा तृणावर्त. यास्तव केला त्याचा घात, अर्थ आध्यात्मिक जाना हा गाडा होता. ती जुनाट भरण्या भरोनी ठेविल्या त्यात. त्या सकाळशी मारल्या लात, तो लोभ दवडीला गोकुळीचा. कामक्रोधाचे आवर्त उठती, ते लज्जा भय न वाटे चित्ती. ज्ञान न राहे पळे पळे विरक्ती, ऐसे वाद दोघांचे म्हणून अर्थ विशद. तृणावर्त हा कामक्रोध, येता कृष्णाशी संबंध. केले चूर्ण आपटोनी, कथा ऐकावी जी पुढारी. कृष्णाशी घेऊन मांडीवरी, त्यास पाजळी गोपसुंदरी. चित्ती प्रेम उचंबळे, म्हणे माझा लाडका घननीळ. रूप त्याते मोहक सुंदर, शस्मासांचा सानाबाळ. कधी येतील दात त्यायासी, कै हा बोलेल बोबडे बोल. कधी रांगेल कधी चालेल, खोड्या करुणी आम्हा रंजविल. मनोरथ करी येणे रीती, बाळकृष्णाचे न्याहाळीता मुख कमळ. तेजसी नाठवे काळवेळ, ऐसा गेला प्रहर काळ. स्तन्य पाजी निज प्रीती, तव ती आली भानावरी. वेळ निघून गेला भारी, अजून पितोची हा पुतनारी. अजीर्ण नोहेले असी की, तिच्या चित्तीचा जाणून विचार. काय करी नंद कुमार, स्तन सोडून यास्त सत्वर. जांभई दे आळसा मुनी, म्हणे दिसे पोट भरले सहज पाये. मुखाकडे तव मुखी दिसले नक्षत्र तारे. पृथ्वी स्वर्ग आकाश, सप्त समुद्र नद्या पर्वत. द्वीप खंडे अग्नी मारुत, सूर्य चंद्र ज्योतिषचक्र. सर्व चराचर विश्व दिसे. माय घाबरली निजमनी, म्हणे जागृतीत असे की स्वप्ने. नेणे दिवस असे की रजनी, नेत्र मिटले जन्नीचे. म्हणे दिसे लहान बालक, आहे तरी जगन्नायक. की जन्मता सामर्थ्य यौगिक, काय आहे ठाई पुत्राच्या. ऐसा जाता तै क्षणा, कृष्णे घातले मायावरण. माता उघडोनी पाहे नयन, तव बाळ पेंगत असे. पालखीत निजविला सत्वरी, पर्यंत गाय गोप सुंदरी. माझा लाडका मुकुंद मुरारी, कान्हा तान्हा नंदाचा. विश्व दाविले आपुले वदनी, कारण ऐकावे श्रोतेजनी. दूध एकच न पिये मी, ब्रह्मांडे उदरे माझिया. ऐसी दावल्या खून वदनी विश्व दाखवी, कृष्ण माया नाटकी हा भगवान. भक्तांकारणे बाळलीला, यादवांचा पुरोहित गर्गाचार्य मुनी. ख्यात वासुदेव पाठविले त्यास, नामाकरणार्थ पुत्रांच्या. गर्गाचार्य येता व्रजात, नंद करी त्यांचे स्वागत. पूजन करी शास्त्रोक्त, विनवी हात जोडून. ब्रह्मविद वरिष्ठात आपण, पुत्रांचे करावे नामकरण. गर्ग म्हणे गुप्त रूपे आलो जाण, पुत्र पाहवाया तुझ्या ग्रही. म्हणून नामकरण पुत्रांचे, प्रगटपणे करता साचे. भय आहे बा कंसाचे, संशयी त्यासी येईल. आपल्या आगमनाची मात कवनाशी नोहे ही विदित. गोठ्या माझी ऐसे एकांत, करू संस्कार तेथेची. सकल करून आयती, नामकर केले एकांती. गर्गाचार्य खून सांगती, उभय पुत्रांची नंदाला. ज्येष्ठ हा रोहिणी नंदन, सकाळी रवील जाण. म्हणून या ठेविले नाम राम. म्हणून जाणावे बलवंता माझी श्रेष्ठतम. म्हणून पावला बल नाम, यादवांत एकोपा करेल म्हणून. संकर्षण ऐसे जाणावे, श्यामल वर्णाचा तुझा सूत. हा तव युगायुगी अवतरत, श्वेत रक्त आणि पीत. वर्ण पूर्वी धरितेचा, आता धरला श्यामल वर्ण. म्हणून नाम त्याचे कृष्ण, नाम याचे कृष्ण. वेदा अगोचर याचे गुण, हा तव विष्णू जाणावा. पूर्वकल्पी वसुदेवा पोटी, हा आला होता जग जेठी. म्हणून वासुदेव यासी म्हणती, सांप्रत नंदा पुत्र तुझा.
सर्व संकटी तुमचे रक्षण हा करेल श्रीकृष्ण षडगुणैश्वर संपन्न प्रत्यक्ष भगवान जाणावा ऐसे सांगोनी गर्गमुनी गेले निजाश्रमी निघोनी नंद आश्चर्य करी म्हणे म्हणे माझे भाग्य थोर येणे परी यथाकाली रामकृष्ण रांगू लागले गोकुळी धन्य धन्य ती व्रजधुळी त्यात लोळती दोघे जण नंद यशोदा गाई गोप वसे गोपिका गोप बालक महाभक्त होत सकळीक व्रज धुली पावन त्याचे नी संताच्या चरणीची माती म्हणून देव त्यात लोळती तेने आनंदे अंगणी रांगती रामकृष्ण दोघे जण रामकृष्ण ऐसे रांगती कमरेच्या केंकेने वाजती पायी घागऱ्या त्या रुंजुंती हाती न लागती दासींच्या वाटेत दिसता अपरिचित जन घाबरोनी परतती रामकृष्ण माता घेती त्यांना उचलून कान फुंकती दोघांचे कर्दमाने अंगे मलिन माता तरी घेती उचलून पुन्हा पुन्हा करविसे स्तनपान पाना फुटला पुत्रांसने त्याचे पाहून नूतन दात कौतुकाने होती हर्षित बोबड्या शब्द काही बोलत धन्य वाटे मातांना त्यांच्या ज्याच्या सत्तेने वेद बोले ज्याच्या सत्तेने सूर्य चाले ज्याच्या सत्तेने विश्व चळे त्यासी चालावया शिकवती यशोदा आणि माया रोहिणी दोन्ही बाजूने बोटा धरून साल कृष्णा चक्रपाणी गोजेरे पावले टाकून या तो चालवया लागला श्रीपती गवळणी कौतुक पावो देती नाच कृष्णा नाच म्हणती देऊ लोणी तू लागी वासरांच्या शेपट्या धरती तवते त्यांना ओढून नेती नाना छंद खोड्या करती कामधाम विसरती गोपनारी ऐसा भक्तांता निज सका नाना खेळ करी कौतुका देह गेला आठवे देह गेह आठवे नगर लोक सर्व भुलविले श्रीकृष्णे कृष्णावताराची ख्याती सर्वांची अंगसंगती गोप गोपिका पशुयती सकल सुखनिधी निज संगे मिळवणी या सखे सोबती रिगोनी लोणी चोरती गवळणी गारांनी सांगे ती खोड्या करी नंद बाळ गोवसे सोडिया वेळी गोंधळ होई त्यावेळी आनंदे टाळ्या पिटी वनमाळी काय यासी करावे चोरी लागी उपाय नाना शोधोनी काढी तुझा ताना दूध दही लोणी काना खाय चोरोनी आवडीने लोणी घेऊन या पुले करी माकडांशी नेऊन देई हरी न खाती माकडे जरी तर फोडी मडक्यांशी ज्या घरी न मिळे दूध तेने कृष्णाशी रागई तान्या पोरांना रडवणी जाई दररोज आता सापडे ना दही दूध तूप लोणी ठेविता शंक्यावरी नेऊन त्याचे हात न लागे म्हणून तव उपाय अन्य करतसे पाटावरी उखळ त्यावरी पाट उतरंड रची ऐसी नीट त्यावर उभा सका पुष्ट खाली आपण उभा राहे तेने सहजची लागे हाती आपण खाऊ नये इतरा वाटी अथवा हाती घेऊन काठी छिद्रपाडी मडक्याशी कोणी मडक्या काय असे यासी यथार्थ कळे कैसे वाटे अंतर्ध्यान असावे ऐसे यशोदाबाई तुझ्या बाळा घरात ठेवलेल्या वस्तूचे ज्ञान यासी सहजची ठावे जाण कैसे ठेवावे मग लपून सर्वज्ञ हा बाळ तुझा कोठी घरात असता अंधार त्याच्या अंगाचा पडे उजाड नाना अलंकार अंगावर त्या प्रकाशात सर्व पाही आम्ही असता कार्यमग्न येती तीच वेळ साधून लाविले कवाड तसेच ठेवून रिगेने कधी घरी ग्रहाधिक ठेवले सारवणी अथवा रांगोळी काढता अंगणी त्यावरी मुते हा येऊनी आणि काय सांगावे ऐशा मिळाल्या नंदागनी यशोदेशी सांगती गारणी परी नयची तिचे मनी की वर जावे नियच पुत्रा मांडीवरी होता बाळकृष्ण सवय करी मुखावलोकन म्हणे बाळ माझा बाळसान व्रताळ घेऊ नका अवघ्या गवळणी होत्या श्रुती निषदे सांगती स्वरूपी स्थिती म्हणून म्हणाल्या नेती नेती पाहो येती हरिरूपा कृष्णदेवानी अखंड वृद्धी गाराण्याचे मिश करून येती कृष्ण दर्शन लालसाची ती प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या सकळिका होत्या ब्रह्मज्ञान परिज्ञानाचे करते गोपन गोपिका नाम पावल्या म्हणून भक्ती ज्ञानोत्तर गोपींची कृष्ण यावे आपल्या घरी घेऊन त्याने करावी चोरी ऐसा विनविती परोपरी निज अंतरी कृष्णाची म्हणून चोरी करी कृष्ण त्याच्या ग्रही नव्हते न्यून हरीशी प्रेमाचे आकर्षण घरी जाय गवळणीच्या कृष्णा सर्वज्ञानी सर्वसाक्षी सर्वज्ञानी लपवणी ठेविता नये लोणी जगन्नाथ तो जगदानी स्वामी वस्तू मात्रांचा जीव म्हणते आमचे परी वस्तू जात हे देवाचे आपले परावे ते थकायचे म्हणून चोरी नव्हेच ती सकळ व्यापनी राहिला कळ उरला म्हणती दशांगुळ तोची झाला नंद बाळ सर्व करोनी अकर्ता अंतर्बाह्य त्यांनीच व्यापले म्हणून हाती न सापडले संत पुराणे गाती पवाडे चोरी करी चक्रपाणी ध्यानी ध्याता दिसे प्रकाश याचे हरीचा अंतरप्रवेश जाया ज्ञान संदा कार निषेध उजेड पडे ज्ञानाचा उपनिषद गायीचे करोनी दोहन दूध काढले साज्ञान ते वैराग्य अग्निवरी तापून शांत वृत्तीने निवविले मग संताशी जाऊनी शरण उष्णा भाव घेतला
त्यापासून त्या भावाचे घातले विरजन दही झाले भक्तीचे विवेक मंथा घालोनी पाही अपराशक्तीचे घुसळविले दही तववरी आले लवलाही लोणी परमप्रेमाचे दुष्ट दुर्जन हेची कुतरे दांभिक जन ती जान मांजरे यांच्या दृष्टीस पडता न बरे म्हणून ठेवले शिंक्यावरी ऐसे हे प्रेम नवनीत सांभाळून ठेवले हरिप्रित्यर्थ म्हणून हरी ते चोरत हृदय रिंकोनी गोपींच्या ऐसा भक्त वसल श्रीहरी गोकुळी नित्य चोरी करी व्रत जन्मले ते संसारी न करी चोरी ती घरी त्यांच्या चरणदास म्हणे श्रोत्यांसी कथा फाकली जी बहुवशी परी अमृताचे आरोग्यनासी पुरे न म्हणावे हेची खरे ऐसा भक्ती प्रेम प्रवाह देव प्रवाहित करे जे स्वयमेव संगे घेऊन सवंगडी सर्व खेळे खेळे नाना परी एकदा ऐसे खेळे खेळती तव कृष्णे खादली यथेच माती बालके मातेशी जावनी सांगती बलराम अग्रणी सर्वांच्या पुत्राची हित तिच्या चित्ती काठी घेऊन हाती कृष्णाकारे खादली समाती म्हणून पुसे पुत्राशी तव तव भेने म्हणे हरी नाही नाही मी माती खादली वार्ता ही तव नोये खरी कोणे तुझशी सांगितले री म्हणे संकर्षण त्याची सांगितले वर्तमान कृष्ण म्हणे त्याचे कारण माझ्या विरुद्ध हे सारे मदसी म्हणते चोरी कर लोणी आम्हाशी देई सत्वर त्यासी म्या देता नकार खोटा आळम झाला परब्रह्म भगवान श्रीकृष्ण तेने केले श्री मदभक्षण म्हणून क्रिया नोये सामान्य मदभक्षण कारणे ऐकावे भागवतकार करती कथन कृष्ण केले मदभक्षण संत कवी सांगती त्याचे कारण श्रोती सावधान ऐकावे दही दूध तूप लोणी अतिशय खाई चक्र पाणी तेने ओषटपणा आला वदनी खाय म्हणून मातीशी नाना रूपे धरुनी दैत्य येती काय असती मातीत त्यासी मारुनी टाकू त्वरित म्हणून खाय मातीशी पृथ्वी सर्व रसांनी पूर्ण ऐसे आहे जी वेद वचन ते पडताळूनी पाहावया निज भाषण स्वाद घेतला मातीचा भक्ती इच्छिती की देहाती आमच्या शरीराची गा माती मिळावी तुझ्या अंगणीची क्षिती तेने घाली तनी जवदनी नंद यशोदा गोपी गोप गाई वसे गोप बालक अवघे ज्योती महाभक्त नित्य चालती व्रजांगणी सर्व व्रजातील रजकन त्याच्या पदस्पर्श झाले पावन ते खाऊनी व्हावे धन्य ऐसे वाटले कृष्णाची अनंत ब्रह्मांडे हरीचे उदरी ती कृष्ण विनविती परोपरी आम्हा लाभावी ती ही पवित्र धुली इच्छा करी परिपूर्ण क्षमा पृथ्वीचा मुख्य गुण तो निजांगी नावा म्हणून कृष्णे केले मृत्तिका भक्षण भक्तापराध क्षमा करण्या शुद्ध सत्वाची कृष्णमूर्ती रजोगुण होय कार्यप्रवृत्ती नाना कार्य करण्या पुढची म्हणून खाती रजकन पूर्वी आपण वराहावतारी धरला पृथ्वी दाडेवरी तीच लीला आता काय केली माती खातली मुखांमध्ये द्विजांनी द्यावे आशीर्वचन तरी करावे दक्षिणादान दातांशी द्विजायसे नाम रजो दक्षिणा दिली त्या हरावया पृथ्वीचा भार त्या लागी घेतलासे अवतार ते दावावया भूपार करी हलका खाओनी म्हणून मृत्तिका खाओनी कृष्णे न खादली अशीच म्हणे माझे सत्य सांगणे असत्य भाषण इतरांशी तवते माय म्हणे त्यासी उघडोनी दाखवी निज मुखाशी बर्वे म्हणून तोंडवासी माते पाहे मात निरखोनी मुखी पाहे समस्त जगत अनंत ब्रह्मांडे नद्या पर्वत खंडे द्वीपे गोकुळ त्यात गोकुळी निज ग्रह पाहत असे त्यात यशोदा काठी करी ते तिच्या समोर उभा हरी त्यास पुसती ते परोपरी माती खादली सकारे तो परसिता झाला मुख त्यात दिसली ब्रह्मांडे अनेक नेत्र झाकोनी पाहे अंत तव दिसे तैसेची माझे स्वप्न असे की देव माया की मोहबुद्धीचा माझ्या की पूर्व पुण्य पाहत असे ऐश्वर्या मम पुत्राचा आत्मयोग जो तर्काशी नवे गोचर ज्यानी अंता वाटे दुष्कर मन वाचा कर्माऊनी जो त्या परत पराशरण मी यशोदामती गोकुळ माझा पती गाई गोप गोपी संपन्न पुत्र माझा म्हणत असे अहम मम तो ऐसा भाव ज्याचे मायेने हे लागव परब्रह्म तो आदिदेव त्यासरी गाले शरण मी ज्याच्या सत्याने हे दिसे ज्याच्या आश्रये विश्व भासे ज्याच्या इच्छेने हे नाशे त्या विश्वाद्या शरण मी यशोदेशी झाले तत्वज्ञान मग प्रेम कोणी यशोदेशी झाले तत्वज्ञान मग प्रेम कोण करील चुंबन ऐसे कृष्णाशी वाटे जाण खाली आवरण मायेचे पुत्र प्रेमरूपे वैष्णवी माया पसरविता झाला देवराया यशोदा घेई मांडीवर तनया प्रेमे चुंबी पुत्रमुख वेद जयाची कीर्ती गाती श्रुती म्हणती नेती सांख्य योग यजाची वर्णिती महात्मे गाती जय लागी ऐशा परमेश्वराला यशोदा म्हणे माझा तानुला
करविती झाली स्तनपानाला दृष्ट काढी प्रीतेने, पदापासून गंगाजली त्यासी यशोदा नाऊ घाली, पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी घाली भोजन, जो विश्वव्यापक विश्वपती गवळणी त्यासी कडिये घेती, ज्याचे बोलविल्या वेद बोलती, शिव्या घालती गोपी त्या, ब्रह्मादिक त्यासी लोटांगणी, तो नाचे गोपिकांच्या अंगणी, ज्यासी ध्यानसे पिनाक पाणी, तो लागे चरणी गोपिकांच्या, शुकदेवासी पुसे परिचिती, धन्य नंद तो गोकुळपती, कवन पुण्य त्याचे गाठी, भाग्य लाभले ऐसे त्या, यशोदेचे भाग्य परम काय होते महत् पुण्य, कृष्ण करी स्तनपान, सर्वात्मा सर्वेश्वर, श्री शुक प्रत्युत्तर देत, पृथ्वीवरी गोरक्षणार्थ द्रोण नामक वसु श्रेष्ठ, ब्रह्मदेवे पाठविला त्यावेळे ब्रह्मदेवासी म्हणे द्रोण, भूतळी येता मनुष्य जन्म, तरी द्यावे जी वरदान, भक्तिपूर्ण हरीचे ठाई, सहज तरावया भवसागर, हरिभक्तीचे नाव सुंदर, ऐसा द्यावा मजसी वर, तथास्तु म्हणे ब्रह्मा त्या, धरा नामक भार्या द्रोण, ती भक्ती परायणा, तेची आनंद यशोदा जाना, गोकुळात अवतरले शरीर हेची जाना, गोकुळ तेथे भक्त ज्ञानोत्तर, भगवत भजनाचा आनंद थोर, परमानंद नंद स्वये, मुक्तीवरील जी का भक्ती तेची होती यशोदा सती, पुत्र स्नेह कृष्णावरती करती दोघे अकृत्रिम, म्हणून राहिला त्याचे घरी, नाना बाळ क्रीडा करी, त्यांना संतोष विपरोपरी, रामकृष्ण दोघे जण, येथवरी दशम स्कंद अध्याय 8 सांगोनी झाले जी संक्षिप्त, परी या अध्यायाचा मात बहुत जाण विस्तारली, मर्यादन संडीच सागर, परी उदयासी येता सुधाकर, मग लाटा उठती अपरंपार, भरते दाटे प्रेमाचे, तैसे झाले जी अध्यायी, ओवी मर्यादा राहिली नाही, बाळ लीला वर्णवी पायी, शब्द पुरे पडताती, जय जयाजी ज्ञानेश्वरा, गुणांतीत गुण सागरा, चैतन्यनाथा चित्त चोरा, कृष्ण भक्ता कृष्ण रूपा, कृष्णाष्टमीचे मध्यरात्री अवतरली तुझी ज्ञानमूर्ती, त्रिभुवना माझी केली ख्याती, भक्ती ज्ञान सांगोनी, ज्ञानसूर्य तू तापहीन, ज्ञानचंद्र तू कलंकहीन, अपूर्णत्व तेची तुझे न्यून, तुझे महिमान अगम्यची, सच्चिदानंद तुझी मूर्ती, देही असोनी विधेय स्थिती, अद्वय असोनी तुझी भक्ती, ज्ञान रहित तू, शब्दातीत तुझी स्थिती, ध्यानातीत तुझी मूर्ती तू, ब्रह्माची प्राणज्योती, अखंड दीप्त ज्ञानाची, माझी ऐकावी जी विनंती, ज्ञानदेवा ज्ञानमूर्ती, कृष्णचरणी राहो प्रीती, कृष्णाहुनी अभिन्न तू, गंगेचे उदक गंगार्पण, तैसे कृष्ण बाललीला चिंतन, श्रीकृष्णाची करू अर्पण, शब्द जाला अवरोनी, चरणदास विनयी श्रोत्यांशी भागवत सांगत असे यथामती, बाललीला ऐकोनी पुरती, लीला अमृत हे अविटची, इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचित सुलभ संक्षिप्त भागवते दशम स्कंदे शकटासूर तृणावर्तवध मृत्तिका भक्षणादि वर्णनम, नाम चतुर्थोध्याय, श्रीकृष्णार्पणमस्तु।